नमस्कार, तृप्तीज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत झटपट होणारी भेंडीची भाजी. भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक कापून घ्यायची आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. लसणाच्या 2 कुड्या बारीक कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर कापलेला लसूण नसेल आवडत तर तुम्ही कुटून किंवा ठेचून पण लसूण वापरू शकता. भेंडी आपली कट करून झाली आहे. आता आपण कोणते मसाले या भाजीसाठी वापरणार आहे ते बघणार आहोत. तर यासाठी लागणार आहे जिरे, मोहरी, जाडसर शेंगदाण्याचं कूट, कापलेली भेंडी, कापलेला लसूण, कापलेला कांदा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. तर इथं कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकले आहे जिरे, मोहरी. जिरे मोहरी तडतडली की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला लसूण. लसूण सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि मग लसूण परतत आला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. इथं एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते. कांदा आणि लसूण हे सोनेरी रंगावरतीच परतून घ्यायचं आहे. जर जास्त परतलं गेलं तर भाजीला कडवटपणा येतो. तर कांदा आपण टाकून घेतला आहे. आता छान परतून घ्यायचा तेलावरती. कांदा परतून झाला की मग आपण त्यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत. तर मसाल्यामध्ये इथं कोणत्याही प्रकारची धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला वापरलेला नाही. हळद टाकून घ्यायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. बस एवढेच मसाले आपण या भाजीसाठी वापरणार आहोत. इथं लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. आता छान कांदा परतून घ्यायचा पुन्हा एकदा. मसाले छान परतत आले की मग त्यामध्ये कापलेली भेंडी टाकून घ्यायची. तर भेंडी आपण याच्यात टाकून घेऊया. सगळी भेंडी आपण टाकल्यानंतर व्यवस्थित छान मसाल्यामध्ये नीट परतून घ्यायचं. म्हणजे सगळे मसाले भेंडीला लागतील. आणि त्यामध्ये टाकायचं आहे जाडसर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटाची भेंडीची भाजी खरंच खूप चवीला छान लागते. खूप जण शेंगदाण्याचं कूट वापरत नाहीत. पण एकदा अशी पण भाजी करून बघा. नक्की चव आवडेल सर्वांना. तर छान शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं. आता ही भाजी झाकून ठेवायची. आणि आपली झटपट होणारी भेंडीची भाजी तयार आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. थँक यू.